श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभ संध्याकाळ. कसे आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामीच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. कसं असतं माहिती आहे का, आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येत असतं की मी इतकी स्वामी सेवा करते, देवपूजा करते, एवढं मी प्रामाणिक राहते आणि मग माझ्याच पदरी अपयश का, माझीच का स्वामी परीक्षा घेतात, असं सतत प्रत्येकाला वाटत असतं. कसं असतं माहिती आहे का, स्वामी त्यांचीच परीक्षा घेतात जे या परीक्षाला खरे उतरतील. सत्याचीच परीक्षा घेतली जाते. त्यामुळे आपल्याला म्हणजे स्वामी पण बघतात की या परीक्षेला खरा कोण उतरेल, त्याचीच परीक्षा बघतात आणि सत्याच्या मागेच परीक्षा सत्यालाच परीक्षा द्यावं लागते. हे रूढी परंपराच आहे. त्यासाठी असं तुम्ही वाटून घेऊ नका की मी एवढं सगळं करते, माझ्याच वाट्याला का दुःख येतं, माझ्याच वाट्याला इतकं सगळं दुःख का, असे प्रत्येकाला प्रश्न पडतात. त्यासाठीच मी तुम्हाला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवून आणलेला आहे की असं का होतं. तर आपल्या जीवनामध्ये अशा 4 गोष्टी आहेत की आपण त्या 4 चुका करत असतो, म्हणून आपल्या नशिबी दुःख, निराशा, अपयश येतं. तर त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे माहिती आहे का, आपले आई-वडील. आई-वडील म्हटलं की आता आलं की सासू-सासरे का? असं येतंच. पहिला प्रश्न असा येतो की सासू-सासरे का? मी काय म्हटलं तुम्हाला, आई-वडील. मग ते मुलीचे आई-वडील असू दे की मुलाचे आई-वडील असू दे, आपले आई-वडील. आणि ह्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे, कितीही जरी सासा-सुनांचं नातं चांगलं असेल तरीही पण आई ही सासू होऊ शकत नाही आणि सासू ही आई होऊ शकत नाही. प्रत्येकाची ह्या जगाचंच उदाहरण आहे. जगाची रूढीच आहे की आई सासू होऊ शकत नाही, सासू आई होऊ शकत नाही. त्यासाठी आईला आईच म्हटलं जातं, सासूला सासूच म्हटलं जातं. आणि वाद-विवाद, प्रेम, माया हे दोघींमध्ये असतं, पण आई ही आई असते, सासू ही सासू असते. मग पुरुषांनी आपले आई-वडील आणि मुलींनी आपले आई-वडील, ह्या आई-वडिलांची सेवा तुम्हाला करायचीच आहे. लग्न झालं म्हटलं की कसं असतं, आपण माहेरचं नातं विसरून जातो. काही तिला सासरच्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे तिला आपल्या आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो किंवा बरेच काही अडचणी असतात. आता तुम्हाला मी प्रत्येक गोष्टी सांगणार नाहीये. तर प्रत्येकाला एकदा लग्न झालं की आई म्हणजे माहेरच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्षच होतं. तर असं केलं नाही पाहिजे. आणि मुलाचं पण सांगते तुम्हाला मी. काय असतं माहिती आहे का, नोकरीच्या ठिकाणी गावी जातात आपल्या बायकोसोबत, लेकरांसोबत ते तिकडे राहतात. तर आपल्या आई-वडिलांना ते वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, सर्व काही असतं, पण ते आपल्या आई-वडिलांना जेव्हा म्हणलं तेव्हा वेळ देऊ शकत नाहीत. पैशाची प्रॉब्लेम असले तर पैसे देऊ शकत नाहीत. आपल्या लेकरांच्या शिक्षणामुळे, आपल्या संसारामुळे आपल्या आई-वडिलाला वेळ देऊ शकत नाही. तर असं तुम्ही करू नका. काहीही करा, पण आपले आई-वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या आई-वडिलांची सेवा करा. आपल्या आई-वडिलांना वेळ द्या. ते मुलीचे असू दे की मुलाचे असू दे, आपल्या आई-वडिलांना वेळ द्या. आई-वडिलांनंतर त्यांच्या फोटोला हार घालून रडण्यापेक्षा ते जोपर्यंत जिवंत आहेत त्यांची सेवा करा. त्यांना जे काय लागतं, नाही लागतं ते तुम्ही बघा. आणि त्यांची 12वी 13वी वर्षश्राद्ध हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. तुम्ही हे न करता ते जिवंत असताना जर त्यांची तुम्ही सेवा केलं तर तुम्हाला 4ही धाम फिरल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. आता अजून काही जणांना बरेच वाटतं की मी दर महिन्याला अक्कलकोटला जातो किंवा जाते, मी 4 धामची यात्रा केली, मला खूप प्रसन्न वाटतंय, किंवा मी देवाला पेड्याचा हार चढवला, पेड्याची माळ घातली, पेड्याची फुलं बनवले, चांदीचा हार दिला, चांदीचं मोदक दिले, हे दिले, जे काय असेल ते तुम्ही सोन्याचं जरी देवाला दिलात तरी ते देवाला मान्य नसतं. कारण पहिला परमेश्वर तुमची आई आणि वडील असतं. हे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही
तुम्ही 4 धाम नाही करा, तुम्ही अक्कलकोटला नका जाऊ, तुम्ही शिर्डीला नका जाऊ, कुठेही नका जाऊ. फक्त तुमच्या आईवडिलांची सेवा करा. तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. ते मुलीची असो की मुलाची असो, तुम्ही आईवडिलांची सेवा करा. पहिले परमेश्वर आपले आई आणि वडील आहेत. आता बरेच जण म्हणजे मुलींचा म्हणजे मुलाचा मुलीचा प्रश्न असतो की आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी काय केलंय. म्हणजे आपण मोठं झाल्यानंतर कंपॅरिझन करतो की दुसऱ्या मुलांच्या आईवडिलांनी त्या मुलांसाठी कितीसं करून ठेवले, प्रॉपर्टी कमवून ठेवले, सगळं ठेवलं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, असे बऱ्याच ठिकाणी चालतं. पण तुम्ही हे विसरू नका की आई आपली 9 महिने आपल्याला तिच्या पोटात आपल्याला वाढवते. तेवढं तसंच जन्म झाल्यानंतर आपल्याला वाढवण्यासाठी, शिकवण्यासाठी आपल्या वडिलांनी पूर्ण कष्ट घेतलेलं असतं. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना जसं जमल तसं त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असतं. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या विसरून जातो आणि नंतर मोठे झाल्यानंतर आपण त्यांना बोलतो की तुम्ही जगावेगळं असं काय केलंय, तुम्ही माझ्यासाठी काही कमवूनच ठेवलं नाही, तुम्ही मला काही प्रॉपर्टीज दिले नाही. तर ही एक आपल्याला मोठी प्रॉपर्टी दिली की त्यांनी आपल्याला ह्या दुनियेमध्ये, आपल्याला ह्या जगामध्ये आणलंय. त्यांनी आपल्याला आणलंय. हीच आपल्यासाठी मोठं धन आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यासाठी मुलीचे असो की मुलाचे असो, पहिले परमेश्वर आपले आई वडील आहेत. तुम्हाला म्हणजे रिपीट का सांगते, तर आपले पहिले परमेश्वर आई वडीलच आहेत. त्यांची सेवा तुम्ही करा, त्यांना वेळ द्या, त्यांना जेव्हा काय लागेल तेव्हा तुम्ही द्या. तर तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. ही झाली पहिली सेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, काळा पैसा. काळा पैसा म्हणजे काय, आपण जो कष्टाने पैसा कमवतो तो आपल्याला पुरेसा होतो. जरी आपल्या संसारामध्ये अडचण येत असेल, आपल्याला पैसा कमी पडत असेल, पण तो त्याचं आपल्याला नक्की फळ भेटतं. आणि जो काळ्या मार्गाने पैसा येतो, काळा पैसा म्हणजे काय, दारूचे दुकान, गुटख्याचे दुकान असणे, जुगार खेळणे, जुगारात पैसा लावणे, ह्या गोष्टीतून आपल्या घरी जी लक्ष्मी येते, ती लक्ष्मी आपल्या घरातल्या लक्ष्मीलाही मान्य नसते. ते कसं माहिती आहे का, आता बारवाले, दारूचे दुकानवाले, बिअर बारवाले खूप लखपती, करोडपती असतात, कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे असतात. पण कसं असतं माहिती आहे का, आपण लगेच म्हणजे कसं असतं, त्यांच्याकडे किती पैसा आहे, पण असं काही नाही. यांच्या पैशामागे लोकांचा तळतळात श्राप दडलेला असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, कुणाच्या घरातला पती, भाऊ, आई म्हणजे वडील वगैरे पीत असतील आणि ते जर आपल्या म्हणजे तिच्या ज्या संसारातून, त्यांच्या सुखी संसारातून जो पैसा त्यांच्या घरी जातो, तेव्हा त्या घरातल्या व्यक्तीकडून म्हणजे नकळत तोंडातून शाप निघतोच त्या दारूवाल्यांसाठी. म्हणजे त्यांचं कधी बरं होणार नाही, हे दारूची दुकानं बंदच करत नाहीत किंवा सुपारीची कंपन्या बंद करत नाही, असं नकळत त्यांच्या तोंडातून शाप निघून जातो. तर तो शाप त्यांना लागल्याशिवाय राहत नाही. आता लोकांना प्रश्न पडेल की आपण काय पण दारूचं दुकान बंद करायचं का. हे बघा, तुमचं दारूचं दुकान असेल, बार असेल, सुपारीचं जे काही व्यवसाय असेल तर असू द्या, पण तुम्हाला मी मार्ग सांगते. ते तुम्हाला किती जणाला त्यांचा स्वीकार करायचे नाही करायचे ते तुमच्यावर आहे. पण हा पैसा या सगळ्या गोष्टीकडून पैसा आलेल्या आपल्या लक्ष्मीलाही मान्य नसतो आणि त्यांचं कधीच म्हणजे भलं होत नाहीये. आणि या पैशाने तुम्ही देवाला सोन्याचा हार जरी करून घातला तरी तो देवाला मान्य नसतो. आणि देव आपले भगवंत आपले स्वामी म्हणजे कष्टाच्या पैशाचे भुकेले आहेत, कष्टाच्या मार्गाचे भुकेले आहेत. त्यामध्ये तुम्ही साखर जरी ठेवली तुमच्या कष्टाची तरी ती त्याला मान्य आहे, ते मान्य करतात, स्वीकार करतात आणि त्याचं फळ तुम्हाला भेटतं. पण तुम्ही वेगळ्या काळ्या मार्गाने पैसा आणला आणि तुम्ही सोन्याचा जरी हार करून देवाला चढवला तरी तो हार त्यांना मान्य नाहीये. आणि यांच्यावर स्वामी भगवंत जे कोणत्या देवाला तुम्ही मानत असाल ते देव तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीयेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तर जुगार पैसा खेळून आणि दारू विकून आणलेला पैसा तुमच्या घरात कधीच टिकणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ही झाली दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट काय, चुकीचा मार्ग, चुकीच्या मार्गाने जाणे. चुकीच्या मार्गाने जाणे म्हणजे कसं, एखादी पुरुष स्त्रियासोबत व्यवहार ठेवणं किंवा
स्त्री परपुरुषासोबत व्यवहार ठेवणं हा चुकीचाच मार्ग आहे. तुम्हाला जरी वाटत असेल तरी म्हणजे काही कारणास्तव ते त्यांचं तसं झालेलं असतं, तरी पण ही गोष्ट आपल्या माता लक्ष्मीला, आपल्या घरच्या लक्ष्मीला ही गोष्ट मान्य नाही आहे. कळत न कळत जे कोणता दादा असेल, जी कोणती ताई असेल, ते जे दुसऱ्यांसोबत म्हणजे संबंध ठेवतात, तर त्यांच्या पत्नीचा किंवा त्यांच्या पतीचा आपण कळत न कळत म्हणजे त्यांचा वेळ, त्यांचा पैसा, त्यांचं प्रेम आपण हिरावून घेतो. तर हे तुम्हाला त्यामुळं तुमच्या घरात कधी लक्ष्मी पण टिकणार नाही आणि तुमचं कधीच म्हणजे चांगलं पण होणार नाही. हे पण माता लक्ष्मीला मान्य नाहीये. तर ह्या जर 3-4 चुका जर तुम्ही आयुष्यात म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या हातून जर घडत असतील, तर तुम्ही कितीही सेवा करा, काहीही करा, देवांचं रोज पारायण करा, रोज तुम्ही अन्नधान्य दान करा, काहीही करा. ह्या जर 3-4 चुका जर तुमच्या हातून कळत नकळत जर घडत असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला कधीही बरकत येणार नाही आणि आपलं त्याच्यापासून कधीच चांगलं होणार नाही. तर ह्यातून 3 जर चुका तुम्ही करत असाल, तर तुम्ही भगवंताचे लाडके नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि दैनंदिन जीवन जगत असताना मोह, माया, मद, मत्सर याचा पूर्णपणे तुम्ही त्याग करा. याचा पूर्णपणे जर त्याग केलात, तर कोणत्याही मोहमायेमध्ये न अडकता या सर्व गोष्टीचा त्याग जर आपण केलो, तर ते व्यक्ती भगवंताला प्यारे असते, ती व्यक्ती भगवंताला आवडत असते आणि त्या व्यक्तीचं भगवंत भलं केल्याशिवाय राहत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, पावलोपावली ध्यानी मनी सगळीकडे आपली भक्ती म्हणजे भगवंत असतात. भगवंताचा वास असतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचा वास असतो. म्हणजे कळत नकळत आपण एखाद्या व्यक्तीला दिवसभरातून किती व्यक्तीला आपल्याकडून किती व्यक्ती दुखावले जातात. तर त्यांना दुखावलं म्हणजे आपण भगवंताला दुखावलं असं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ध्यानी मनी चराचरी भगवंत असतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि प्रत्येक गोष्ट वागताना, कुणाशी बोलताना विचार करून बोला. म्हणजे चुकूनही कुणाचं मन दुखावू नका. आणि मी पुरुषांना एक सांगते, आपली आई, बहीण, बायको, मुलगी जे कोणी असेल, ती घरची लक्ष्मी असते. प्रथम लक्ष्मी आपली ही आई, बहीण, बायको आणि मुलगी ह्या साक्षात आपले घरची लक्ष्मी असते. आणि चुकूनही त्या लक्ष्मीचा कधीच तुम्ही अपमान करू नका. बायको असो, आई असो, बहीण असो की मुलगी असो, लक्ष्मीचा कधीही अपमान करू नका. आणि त्या लक्ष्मीच्या डोळ्यातून कधीही अश्रू येईल असं तिला घालून पाडून बोलू नका. तिला असं काही तिचं मन दुखावलं जाईल आणि तिच्या मनातून वाईट आपल्यासाठी निघेल असं तुम्ही कधीच करू नका. तिच्या डोळ्यातून कधीच अश्रू आणू नका. जो कोणी व्यक्ती ह्या जगामध्ये स्त्रीच्या डोळ्यामधून अश्रू गाळतो, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच सक्सेस होणार नाही, हे तुम्हाला मी सांगून ठेवते. कारण पहिली देवी आपली आई, बहीण, मुलगी आणि बायको असते. ती आपली लक्ष्मी असते. त्या लक्ष्मीचा कधीच तुम्ही अपमान करू नका. त्या लक्ष्मीचा जर अपमान केला तर आपलं कधीच चांगलं होणार नाही. तुम्ही असाल करोडपती, लाखोपती असाल, पण तुमचं शेवट हा तुमचा चांगला होणार नाही. त्यासाठी आपल्या घरच्या लक्ष्मीला जो पुरुष इज्जत देतो त्याच्यावरून त्याच्याशिवाय सुखी आणि काय म्हणतात त्याला, त्याचा एवढा सुखी आणि धनवान व्यक्ती ह्या जगात दुसरा कोणी असू शकत नाही. त्यासाठी लक्षात घ्या, ह्या आपल्या घरच्या लक्ष्मीचा कधीही अपमान करायचं नाहीये आणि तिला वाईट वाटेल असं कधीही वागायचं नाहीये. असं जर तुम्ही केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता.